उदयपूर सारखी सुंदर बजेट फ्रेंडली ट्रिप नाही. 2 दिवसांचा असा प्लॅन देतो की मित्र-मैत्रिणी जरी नाही म्हणाले तरी सोलो ट्रिप तू इकडे मारशील. कुठेही असाल तिथून उदयपूर गाठा. मुंबईहून ट्रेन आणि बस दोन्ही जाते. तुम्हाला तुमचं हॉस्टेल हे जगदीश मंदिर परिसरातच घ्यायचं आहे आणि तेही लेक साईड. 11 वाजता तुमचा दिवस सुरू झाला असं समजू. बाय वॉकिंग सर्वात पहिलं प्राचीन जगदीश मंदिराचं दर्शन करून घ्या. आता इथेच रूफटॉप रेस्टॉरंट बघून लेक व्ह्यू सोबत जेवण करा. आता तुम्ही सिटी पॅलेसला जा. इथे 3 ते 4 तास तुम्हाला जातील. महाराणा प्रताप यांचा ज्वलंत इतिहास आणि सुंदर सिटी पॅलेस. 400 रुपये तिकीट ह्याचं तुम्हाला पडेल. आता सिटी पॅलेसच्या बाहेरून जग मंदिर जायला पिचोला बोटिंगची तिकीट काढा. तुम्ही 5:30च्या स्लॉटचा वेट करा. जग मंदिर पॅलेसला ते थोडा वेळ उतरवतात. खूप सुंदर जग मंदिर पॅलेस आहे. पिचोला बोटिंग 3च्या अगोदर केलात तर 400 रुपये पर पर्सन होईल आणि 3 नंतर सनसेटच्या वेळी बोटिंग केलात तर 700 रुपये पर पर्सन होईल. असं वाटतं सोनेरी कागदावर आपली बोट तरंगते. आता ऑटोने फतेहसागर लेकला तुम्ही रात्रीच्या वेळी जा. लेक साईड जेवण करा आणि तिकडचा माहोल एन्जॉय करा. दुसरा दिवस सकाळी ऑटो करून जा सहेलियों की बाडी. तिथून जा मान्सून पॅलेस बघायला. वरून पूर्ण उदयपूरचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. येताना कर्णिवाचा टेम्पलचं दर्शन घ्या. शॉर्टकट मारू नका नाहीतर दुसरीकडेच कुठेतरी पोहोचाल. संध्याकाळच्या वेळी तुम्ही या गंगोर घाट. इथून बघा मॅजिकल सनसेट. त्याला लागूनच आहे बागोर की हवेली. तिकडे रात्री 7 वाजता पहा राजस्थानी कल्चर आणि रात्री मस्त लेक मध्ये पाय सोडून बसा. 2 दिवस इकडेच संपतात. फक्त जागा फिरणं इम्पॉर्टंट नसतं, त्या जागेचा फीलही घेता आला पाहिजे आणि तो योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यावरच येतो. त्यामुळे नावाला न फिरता एक ट्रॅव्हलर म्हणून फिरायचं असेल तर मला फॉलो करायला विसरू नका, कारण अशी माहिती तुम्हाला हिंदी क्रिएटरही नाही देणार.